कर्तव्य हे वैयक्तिक सचोटी, सामाजिक व्यवस्था आणि नैतिक प्रगतीचा आधारस्तंभ आहे. काही लोक त्यांना पवित्र कर्तव्य म्हणून पाहतात, तर काही प्रामाणिक जीवनातील संभाव्य अडखळण म्हणून त्याकडे पाहतात. या बाबतीत तुमचे मत काय आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, गेल्या कार्यक्रमात आपण तरुणाविषयी पाहत होतो, ज्यामध्ये त्याने हे लक्षात ठेवावे की परमेश्वर सर्व गोष्टींचा झाडा घेणार आहे. आजच्या अध्ययनात आपण पुढे जात असताना पाहणार आहोत की काळ वेगाने पळणार आहे. तो कोणासाठी थांबत नाही. तारुण्याचे दिवस संपतील आणि वार्धक्याला सामोरे जावे लागणार आहे. त्या काळातील परिस्थिती कशी असेल याचे वर्णन आपण पाहणार आहोत. यासोबत काही महत्त्वपूर्ण गोष्टी देखील आपण पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, उपदेशकाचे पुस्तक ह्याच्या 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनावर आम्ही विचार केला. पुन्हा थोडक्यात हे वचन आपण पाहूया आणि आज उपदेशकाच्या पुस्तकाचे अध्ययन संपवूया. उपदेशकाचे पुस्तक 12वा अध्याय. तो पहिल्या वचनात म्हणतो, आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. श्रोत्यांनो, तुम्ही देवाकरिता जेव्हा तुम्ही तरुण आहात तेव्हाच निर्णय घ्यायला हवा आणि असे करण्यामागे कारण उघड आहे. यानंतरच्या वचनांमध्ये शल्मोनाने वार्धक्याचे चित्र रेखाटले आहे. ते काही आनंददायक चित्र नाही, तरीही ते तुमच्या व माझ्या वार्धक्याचे चित्र आहे आणि हे चित्र अचूक आहे. शल्मोन वार्धक्याचे वर्णन करून हे सुचवत आहे की तरुणाकरिता पुढचे दिवस दैन्यावस्थेचे आहेत, म्हणून त्याने तारुण्यामध्ये आपल्या निर्माणकर्त्याला स्मरणे जरुरीचे आहे. तारुण्यातल्या चुका टाळणे म्हणजे वार्धक्यातले दुःख, वेदना काही प्रमाणात टाळणे आहे. मी अशा अनेक वृद्धांना पाहिले आहे की त्यांचे वार्धक्य त्यांच्या तारुण्यातल्या चुकांमुळे फार फार कष्टमय, एकाकी व असह्य बनलेले आहे. तारुण्याच्या दिवसात देवाचे भय बाळगून चालणे, त्याच्या समक्षतेत चालणे हे त्या चुकांना टाळण्याचा निश्चित मार्ग आहे. उदारमतवादी व नास्तिक असे म्हणतात, मी सध्याच्या या जीवनाच्या धर्मामध्ये विश्वास ठेवतो. मला यानंतरच्या जीवनाविषयी सांगणारा धर्म नको. मला अशा लोकांना सांगू द्या की या ठिकाणी या जीवनाविषयीचा धर्म आहे, म्हणजे देवाबरोबरचे संबंध योग्य असू द्या व त्याच्याकरिता जगा, कारण वार्धक्य एक कठीण गोष्ट आहे. शल्मोन वार्धक्याचे चित्र रेखाटताना उपदेशकाचे पुस्तक 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात म्हणतो, त्या समयी सूर्य, प्रकाश, चंद्र व तारे अंधुक होतील आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. याचा अर्थ असा नाही की चंद्र, सूर्य, तारे व प्रकाश अंधुक होतील. त्याचा अर्थ असा की वार्धक्यामध्ये तुमची दृष्टी अधू बनेल. तारुण्यामध्ये चंद्र व चंद्राचा प्रकाश फार सुंदर व रोमहर्षक वाटतो, पण वार्धक्यामध्ये त्याच चंद्राचा प्रकाश रोमहर्षक वाटेनासा होतो. सृष्टीचे सौंदर्य पूर्वी इतके मनोहर वाटत नाही. काळ वेगाने पळतो आणि एकानंतर एक असे दुःखद अनुभव येऊ लागतात. पावसानंतर अभ्रे पुन्हा येतात. तारुण्यात सहलीकरिता जाण्याने फारसा थकवा येत नाही, पण वार्धक्यात तसे केल्याने भयंकर थकवा येतो आणि तो थकवा जाण्याकरिता 3-4 दिवस विसावा घ्यावा लागतो. हे मी पाहिले आहे. तरुणपणात दिवसभर काम धावपळ केल्याने फारसा थकवा जाणवत नाही, पण वार्धक्यात थोडीही दगदग, धावपळ असह्य होते. 3ऱ्या वचनात तो काय म्हणतो पहा, त्या काळी घराचे रखवालदार कापतील, बळकट पुरुष वागतील. दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यातून पाहणाऱ्या अंध होतील. श्रोत्यानो, घराचे रखवालदार म्हणजे पाय.
ते वार्धक्यात थरथर कापू लागतात. तुम्ही अनेक वृद्ध लोकांची स्थिती पाहिली असेल. त्यांना भरभर चालणे शक्य होत नाही. पायऱ्या चढताना त्यांचे पाय कापतात आणि ते शक्तिहीन असल्याचे त्यांना जाणवते. इतकेच काय, तर त्यांच्यासोबत असलेल्या इतरांच्याही ते चटकन लक्षात येते. एक देवाचे वृद्ध सेवक सकाळी उठल्यावर चालताना कण्हत असत आणि त्यांच्या पत्नीने त्यांना एकदा विचारले, तुम्ही का कणता? यावर त्या देवाच्या सेवकांनी उत्तर दिले, कण्हणे हे पवित्र शास्त्राला धरून आहे. पॉल करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय आणि 4 वचनात म्हणतो, करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 4 वचन, कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो आणि अशा प्रकारे आपले वागणे पवित्र शास्त्राला धरून असावे म्हणून आपण कणतो असे त्या देवाच्या सेवकाने आपल्या पत्नीला सांगितले. परंतु त्यांच्या कण्याचे खरे कारण हे होते की सकाळी जिना उतरून येताना त्यांचे गुडघे दुखत असत. शल्मोन म्हणतो त्याप्रमाणे खरोखर वार्धक्यामध्ये घराचे रखवालदार कापतील. वृद्ध माणसे चालताना अडखतात आणि त्यांना स्वतःच्या शरीराला आधार देण्याकरिता काठीची गरज पडते. त्यानंतर शल्मोन सांगतो की त्या काळी घरचे बळकट पुरुष वागतील. तो हे खांद्याविषयी सांगत आहे. ते पूर्वीसारखे ताठ राहत नाहीत. वृद्धांचे खांदे अगदी ताठ असल्याचे तुम्ही पाहिले आहे काय? त्यांचे खांदे वयोमानानुसार झुकतात आणि ते ताठ ठेवणे त्यांना शक्य होत नाही. थरथरणारे पाय व वाकलेले खांदे यामुळे वृद्ध माणूस वाकून जातो. पुढे आपण वाचले की दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. या दळणाऱ्या म्हणजे दुसऱ्या कोणी नसून दाढा होत. वार्धक्यामुळे हळूहळू दाढा व दात पडतात आणि पडलेल्या दाढांकरिता तुम्हाला दंताळ्यांचा उपयोग करावा लागतो. नाहीतर खाणे आणि बोलणे या दोन्हींवर त्यांचा परिणाम होतो. खिडक्यातून पाहणाऱ्या अंध होतील. ही तर अधू होणारी दृष्टी आहे. वृद्धांना आपले परिचित लोकही अधुदृष्टीने ओळखू येत नाहीत. तुम्हाला हा अनुभव आला असेल की वृद्ध लोक तुमच्याशी स्नेहाने बोलतील, पण तुम्ही कोण आहात हे त्यांना लवकर समजणार नाही. श्रोत्यानो, हे चित्र कारुण्याने भरलेले आहे. मला वार्धक्य आवडते असे म्हणणारी व्यक्ती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. प्रिय श्रोत्यानो, शल्मोन म्हणतो की आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. वार्धक्यामध्ये जेव्हा शारीरिक, मानसिक व बौद्धिक शक्ती ओसरलेली असते तेव्हा देवाचे स्मरण होणे साहजिक आहे. पण त्या स्मरणाने थोडासा दिलासा मिळण्याखेरीज दुसरे काही मिळत नाही. उलट त्या दिलाशासोबत तारुण्याच्या सर्व दिवसात आपण आपल्या निर्मात्याची आठवणही केली नाही व पुष्कळ चुका करून बसलो याची टोचणारी खंत मात्र सतत जाणवेल. आता 12 अध्याय 4 वचन, जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरली दारे मिटतील. पक्षाच्या शब्दाने देखील त्याच्या निद्रेचा भंग होईल. सर्व गायनस्वर मंदावतील. बाहेरली दारे मिटतील म्हणजे हळूहळू श्रुतीही कमी होईल. हल्ली ऐकायला कमी येते ही वृद्धांची तक्रार तुम्ही अनेकदा ऐकली असेल. जात्याचा आवाज मंद होणे म्हणजे ऐकण्याची क्षमता मंदावणे. खरे तर जात्याचा किंवा बाहेरचा आवाज कमी होत नाही, पण ऐकण्याची संवेदनशीलता मंद होऊ लागते. पक्षाच्या शब्दानेही त्याच्या निद्रेचा भंग होईल. लहान मुले व तरुण, मध्यवयीन माणसे आजूबाजूला आवाज असला तरी गाढ झोपू शकतात. परंतु थोड्याशा आवाजानेही वृद्धांची निद्रा भंग होते आणि त्यांना झोपल्यावर कोणी आवाज केलेला सहन होत नाही. कारण एकदा झोप मोड झाली की पुन्हा झोप लागणेही मुश्किल होते. सर्व गायन स्वरे मंदावतील. वृद्ध लोकांना गाताना आम्ही फारसे पाहत नाही, कारण त्यांचा आवाज बारीक होतो आणि तो स्वर पेलू शकत नाही. एखाद्या तरुण गायकाचा आवाज व एखाद्या वृद्ध गायकाचा आवाज यांची तुलना आपण कधी केली आहे काय? आपणाला त्यांच्या आवाजातील गुणवत्तेचा फरक लगेचच समजेल. सुंदर आवाजाचे लोक वार्धक्यामध्ये त्यांच्या आवाजाचा सुरेलपणा हळूहळू गमावू लागतात. पुढे तो 5व्या वचनात वृद्धत्वाविषयी काय लिहितो पहा. ते चढावाला भीतील, रस्ता धोक्यांनी भरला आहे असे त्यास वाटेल. बदाम फुलेल, टोळ सुद्धा जड असा वाटेल. वासना निमेल, कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामास चालला आहे आणि ऊर बडून रडणारे गल्ल्या गल्ल्यातून फिरतील. वार्धक्यामध्ये उंचीचे भय वाटते आणि छोट्या छोट्या गोष्टीही माणसाला अस्वस्थ करतात. प्रवास करणेही धोक्याचे वाटते. अपघाताची, रस्ता चुकण्याची, काही विसरण्याची भीती मनाला ग्रासून टाकते.
बदाम फुलेल म्हणजे बदामाच्या झाडाचा बहर जसा पांढरा असतो तसे वार्धक्याने व्यक्तीचे केस पिकून पांढरे होतात. एकतर त्याला टक्कल पडते किंवा डोक्यावरचे केस पांढरे होतात. नंतर तो म्हणतो टोळ सुद्धा जड असा वाटेल. टोळाचे वजन ते काय, पण तोही ओझे वाटतो. म्हणजेच वार्धक्यामध्ये पूर्वी ज्या गोष्टी त्रासदायक वाटल्या नाहीत त्या त्रासदायक वाटू लागतात. लहान नातवंडे आजी आजोबांना काही काळ हवीशी वाटतात खरे, पण काही वेळाने त्यांचा आवाज, त्यांचा गोंधळ त्यांना असह्य होतो. जशी शक्ती कमी होते तशी सहनशीलता व संयमही कमी होतो. छोट्या गोष्टींचे ओझे वाटते. वासना निमेल म्हणजेच अजून यौवनात मी असे म्हणण्याचे धाडस होणार नाही. एकदा एका वृद्ध देवाच्या सेवकाने तरुण मुलीशी लग्न केले आणि तो स्टेजवर इकडे तिकडे फिरत मोठ्या उत्साहाने म्हणाला, मी अजून तरुण आहे. पण ही त्याची स्वतःची फसवणूक होती. काही दिवसातच तो मरण पावला. मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामास जाईल. या वाक्याचा अर्थ स्पष्ट आहे. मृत्यू जवळ येत आहे हे त्यातून सुचवले आहे. यानंतरचे वचन मोठे चित्तवेधक व काव्यात्मक आहे. 6वं वचन, मग चांदीचा दोर तुटेल, सोन्याचा कटोरा फुटेल, झऱ्याजवळ घडा फुटेल, आडावरचा रहाट मोडेल. श्रोत्यांनो, या ठिकाणी शरीराच्या अवयवांची यादी देण्यात आली आहे. हे अवयव शेवटी निकामी बनतात. चांदीचा दोर म्हणजे पाठीचे मणके, सोन्याचा कटोरा म्हणजे कवटी जिच्यामध्ये मेंदू असतो. वार्धक्याबरोबर मेंदूची कार्यशीलता कमी होते आणि मृत्यू येताच तो थंडावतो. घडा म्हणजे फुफ्फुसे, रहाट म्हणजे हृदय. मृत्यू आल्याने हृदय रक्ताभिसरणाचे कार्य थांबवते. हे सर्व वार्धक्याबरोबर येणाऱ्या शारीरिक ऱ्हासाचे दृश्य आहे आणि या ऱ्हासाची परिणिती शेवटी मृत्यूमध्ये होते. अवयव कार्य करण्याचे झाले की जीवन संपते. 7वं वचन, तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. श्रोत्यानो, आत्मा निद्रिस्त होत नाही, शरीर निद्रिस्त होते. आत्मा देवाकडे परत जातो. प्रिय श्रोत्यानो, लक्षात घ्या की शरीरापासून गैरहजर असणे म्हणजे देवासमोर हजर असणे आहे. आणि हे आम्हाला करिंथकरास दुसरे पत्र 5वा अध्याय 8वे वचन नवीन करारात सांगते. शारीरिक मृत्यूनंतर आत्मा लगेचच देवाकडे जातो. आमचे हे शरीर केवळ मंडप किंवा तंबू आहे. ते एक आवरण आहे. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. देह विभो हा माझा, देह विभो हा माझा. कोठेही मग स्वर्गच जीवा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा.
मृदुल फुलांची सुखकर शय्या किंवा प्रस्तर खंड निजाया मृदुल फुलांची सुखकर शय्या किंवा प्रस्तर खंड निजाया हृदयात तवटे कोणी असता हृदयात तवटे कोणी असता कष्ट न शब्द शब्द ही ठावा तव सहवास घळावा प्रभु रे क्षणभर उपदेशक 12 अध्याय आणि 8व्या वचनात पुढे म्हणतो, व्यर्थ हो व्यर्थ. उपदेशक म्हणतो सर्व काही व्यर्थ. तरुणांनो, जर तुम्ही या क्षणाकरिता जगत असाल तर तुमचे आयुष्य किंवा जीवन व्यर्थ आहे. एक दिवस तुमच्या लक्षात येईल की तुमच्या हातात राखीशिवाय काहीच उरले नाही आणि तुमच्या समोर संपूर्ण अनंतकाल आहे. आमचे ह्या पृथ्वीवरचे आयुष्य केव्हा संपून जाईल हे आम्हाला कळणार सुद्धा नाही. एक दिवस आमच्या लक्षात येईल की दुबळे वार्धक्य आमच्या दाराला ठोठावत आहे. त्याच्या मागे मृत्यू उभा आहे. स्तोत्रकर्ता 92 अध्याय आणि 12व्या वचनात प्रार्थना करतो की तू आम्हाला आमचे दिवस असे मोजायला शिकव की आम्हाला ज्ञानाचे हृदय प्राप्त होईल आणि ते ज्ञान म्हणजे ख्रिस्त आहे. आज आमची अशी प्रार्थना असायला हवी. श्रोत्यानो, वार्धक्य हे दुसरी बाल्यावस्था आहे असे म्हणतात ते खरे आहे, कारण शारीरिक, मानसिक व बौद्धिक दृष्ट्या वृद्ध व बालके एकसारखीच दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. पण बाल्यावस्था व वार्धक्य यांच्यामध्ये एक मोठा वेदनादायी फरक आहे. बाल्यावस्था निरागसपणा व अज्ञान यामुळे शांत व स्वस्थ असते, तर वार्धक्य मृत्यूच्या भयाने अस्वस्थ असते. आपली शक्ती लोपत आहे. आपण मृत्यूच्या दाराजवळ पोहोचलो आहोत. आपण जगाच्या दृष्टीने निरुपयोगी आहोत ही जाणीव मोठी यातनामय असते. लोक आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत हेही पेलणे कठीण वाटते. खरोखर प्रभू परमेश्वर आम्हाला वार्धक्याची अवस्था योग्य प्रकारे पेलण्यासाठी आपली कृपा पुरवो. 12 अध्याय 9 ते 11 वचने सांगतात, उपदेशक ज्ञानी असून तो लोकांना ज्ञान शिकवित गेला. त्यांनी विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली. सरळ लिहिलेली सत्य व मनोहर वचने शोधण्याचा उपदेशकाने प्रयत्न केला आहे. ज्ञानांची वचने पराणासारखी असतात. सभापतीचे बोल घट्ट ठोकलेल्या खिळांप्रमाणे असतात. एकाच मेंढपाळापासून ती प्राप्त झाली आहेत. श्रोत्यानो, आम्ही पूर्वीच्या ज्ञानाचा तिरस्कार करू नये आणि शिक्षणही नाकारू नये. 12 अध्याय 12 वचन पहा, ह्याखेरीज माझ्या पुत्रा असा बोध घे की ग्रंथ रचनेला काही अंत नाही. बहुत ग्रंथ पठण देहास शिणविते. शिक्षण आमच्या जीवनातल्या समस्या एका अर्थी कमी करू शकते, पण शिक्षण हे समस्यांचे उत्तर नाही. ते आमच्या जीवनात समाधान आणू शकत नाही. शल्मोनाने आपल्या सर्व प्रयोगांच्या अंती एक निष्कर्ष काढला आहे. तो आपण या अध्यायाच्या शेवटच्या 2 वचनांमध्ये वाचणार आहोत. 12 अध्याय 13 वचन सांगतं, आता सर्व काही तुम्ही ऐकले. सर्वांचे सार हे की देवाचे भय धर, त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. नीतिसूत्रांच्या पुस्तकाचा संदेश होता, देवाचे भय धर. हा संदेश उपदेशकाचेही पुस्तक आम्हाला देते. या भूतलावर समाधान मिळविण्याकरिता करण्यात आलेले प्रयोग लक्षात घेता सुज्ञ गोष्ट ही आहे की आम्ही देवाचे भय धरावे. म्हणजे जशी भयंकर गोष्टींची आम्हाला भीती वाटते तसे हे भय नाही, तर देवाचे भय म्हणजे त्याचे सामर्थ्य लक्षात ठेवून त्याचे आदरयुक्त भय बाळगणे, त्याची आराधना करणे व त्याच्या आज्ञा मान्य आहे. उपदेशक त्याच्या आज्ञा पाळाव्यास सांगतो. याचा अर्थ असा की देवाची तारणाविषयीची अट देवावर विश्वास ठेवून पाळायला हवी. काहींनाकरिता देवाची आज्ञा कोकरू किंवा अर्पण आणणे ही होती. अब्रामाकरिता ती देवाच्या अभिवचनांवर विश्वास ठेवणे ही होती. निवास मंडप व मंदिरामध्ये अर्पणाद्वारे देवापर्यंत पोहोचणे, आज्ञापालन हे इस्रायली लोकांकरिता होते. आणि आमच्याकरिता प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव आणि तुझे तारण होईल हे आहे. उपदेशक या पुस्तकाच्या शेवटच्या वचनात म्हणजे 12 अध्याय आणि 14व्या वचनात सांगतो,
सगळ्या बऱ्यावाईट गुप्त गोष्टींचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. परमेश्वर प्रत्येक व्यक्तीचा न्याय करेल, कारण प्रत्येक व्यक्ती देवासमोर अपराधी आहे. ख्रिस्ताने आमच्या अपराधांची शिक्षा आपणावर घेतली. त्याने आमच्या प्रायश्चिताचे मरण स्वतः भोगले. आमची पातके एकतर आमच्या विश्वासाद्वारे येशू ख्रिस्तावर लादलेली आहेत, किंवा आम्हाला न्यायाकरिता मोठ्या पांढऱ्या सिंहासनासमोर यावेच लागेल. उपदेशकाने सांगितले की आपल्या तारुण्याच्या दिवसात तू आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. याला एक निश्चित असे कारण आहे, कारण तारणाबाबत तुम्हाला पुष्कळ संधी आहे आणि सेवेबाबत देवाला देण्याकरिता तुमच्याजवळ काही असेल. संख्याशास्त्र आम्हाला सांगते की पुष्कळ लोक तारुण्यात ख्रिस्ताकडे वळतात. याचा अर्थ असा नाही की वृद्ध ख्रिस्ताचा स्वीकार करून तारण प्राप्त करू शकत नाहीत. आमच्या एका कार्यक्रमामध्ये आम्ही ख्रिस्ताला स्वीकारण्याचे आमंत्रण दिले. एका घरात एक वृद्ध व्यक्ती हा कार्यक्रम मन लावून ऐकत होती. तिने या आमंत्रणाचा स्वीकार आपला हात उंचावून केला आणि बसल्या ठिकाणीच प्रभू येशूला आपल्या अंतःकरणात त्याने स्थान दिले. उपदेशक तरुणांना ख्रिस्ताला स्वीकारण्याचे खास आर्जव करतो, कारण देवाच्या सेवेकरिता अर्पण करण्यासाठी त्यांच्याजवळ संपूर्ण आयुष्य असते. जे देवाची खऱ्या अर्थाने सेवा करू शकले, जे देवाला खरंच काही देऊ शकले, ते सर्व तरुण होते. उदाहरणार्थ योसेफ, मोशे, गिदोन, दावीद, इर्मया, तारसरकर शॉल, तिमथी ही पवित्र शास्त्रातली काही उदाहरणे आमच्या समोर आहेत. आणि श्रोत्यानो, गेल्या काही शतकांमध्ये कित्येक असे देवाचे सेवक होऊन गेलेत, ज्यांनी आपल्या तारुण्यातच ख्रिस्ताचा स्वीकार केला. जोपर्यंत तुमच्या तारुण्याचा जोश आहे, उमेद आहे, शक्ती व क्षमता आहे, तोपर्यंत देवाच्या सेवेत स्वतःला वाहून घेण्यातच तारुण्याचे सार्थक आहे. पौलाने तिमथ्याला बोध करून म्हटले, तुझे तारुण्य कोणी तुच्छ मानू नये. श्रोत्यांनो, तुम्हाला साहसाचे जीवन हवे आहे काय? तुम्हाला रोमहर्षक जीवन हवे आहे काय? तुम्हाला महान गोष्टी करण्याची इच्छा आहे काय? इतर तरुण जे सर्व करतात त्यापेक्षा वेगळे काही करण्याची तुमची मनीषा आहे काय? ह्या सर्व गोष्टी ख्रिस्ती जीवनात आहेत. ते एक साहसी, रोमहर्षक वेगळे जीवन आहे. ख्रिस्ताच्या मागे आणि त्याच्यासह त्याने सांगितलेल्या अरुंद व खडतर मार्गात चालणे हे एक फार मोठे आव्हान आहे. आव्हाने पेलणाऱ्या तरुण तरुणींनो, ख्रिस्ताचे आव्हान तुमच्या समोर आहे. ते तुम्ही नाकाराल तर एका फार उदात्त भव्य आव्हानाला तुम्ही मुकाल. आमच्यातले सर्वोत्कृष्ट गुण, आमचे सर्व सामर्थ्य, आमचा सर्व प्रामाणिकपणा, आमची सर्व शक्ती व बुद्धिमत्ता यांनी ख्रिस्ताची सेवा करावी, असा तो आमचा पात्र, तारक व उद्धारक आहे. जर आज तुम्हाला त्याच्याकडे येण्याची प्रेरणा होत असेल तर तिला दाबून टाकू नका. ख्रिस्ताकडे या. तुमच्या घरातली तुमची तरुण मुले व मुली ख्रिस्ताला आपले जीवन समर्पित करू इच्छित असतील तर त्यांना रोखू नका. त्यांना देवासमोर ख्रिस्ताला समर्पित करा, कारण देवाला हे समर्पण मान्य आहे. त्यांना ख्रिस्ताकडे वळण्यापासून अडवू नका. देवाकडे फक्त वार्धक्यातच वळणे योग्य ही कल्पना चुकीची व स्वार्थीपणाची आहे. आपल्या आयुष्यातले उत्कृष्ट दिवस तुमच्या तरुणांना ख्रिस्ताला समर्पित करू द्या. श्रोत्यानो, उपदेशक या पुस्तकामध्ये आपण ज्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या त्या देवाशिवाय जीवन जगून त्या समाधान शोधणाऱ्यांचे तत्वज्ञान आहेत. शल्मोनाच्या काळातली स्थिती व 21व्या शतकातली स्थिती यांच्यामध्ये फारसा फरक नाही. शहरामधली वाढती लोकसंख्या, वाढते उद्योगधंदे, औद्योगिक वसाहती, पाणी, हवा, आवाज यांचे प्रदूषण, नैतिक प्रदूषण यामुळे आजच्या माणसाचे जीवन अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. त्याच्याजवळ दूरचित्रवाणी, दूरसंदेश वगैरे सारख्या सुविधा असतील, पण या सर्वांनी त्याच्या समस्या सुटत नाहीत. त्याला त्यांच्याद्वारे खरे समाधान प्राप्त होत नाही. त्याच्या स्वास्थ्याच्या समस्या वाढल्या आहेत आणि त्याला वाटतं की निसर्गोपचार त्याचे स्वास्थ्य सुधरवू शकेल. विज्ञानाच्या क्षेत्रात लोकांना वाटतं की वैज्ञानिक प्रगती म्हणजे खरी प्रगती, पण चंद्रावर जाऊन पोहोचलेल्या माणसामध्ये तीच पापी वासना आहे, तोच रानटीपणा, तेच क्रौर्य आहे. कलेच्या क्षेत्रातल्या लोकांना वाटतं की मानवी जीवनाचे वास्तव चित्रण केल्याने ते सुधारता येईल. काहींना वाटतं की नुसत्या कलेच्या धुंदीत, तिच्या निर्मितीच्या धुंदीत जगण्यात जीवनाचे सार्थक आहे. साहित्याच्या क्षेत्रात टोकाची भूमिका घेणारे शून्यवादावर विश्वास ठेवतात. जीवनाचे कलात्मक
किंवा भयानक चित्रण करण्याशिवाय त्यांच्याजवळ काहीच उत्तर नाही. उपदेशकाच्या म्हणण्याप्रमाणे ह्या सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. परमेश्वराकडे जाण्याचा, पापांची क्षमा प्राप्त करण्याचा, तारणाचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. पवित्र शास्त्र दुसऱ्या कोणत्याही मार्गाचा उल्लेख करीत नाही. प्रिय श्रोत्यानो, हे जीवन परमेश्वराच्या प्रीतीशिवाय आणि निरर्थक, निराशेने भरलेले आहे. पण परमेश्वर साक्षात प्रीती आहे आणि त्याने आपल्या प्रीतीचे हे प्रमाण दिले आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र मानव जातीकरिता दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. एवढेच नाही तर या जीवनात त्याला विपुल जीवन प्राप्त व्हावे. मानवाच्या पापामुळे या जगात दुःख, समस्या व मृत्यू राहणारच आहेत. पण या समस्यांमध्ये तुमचा हात हातात घेऊन भवरान ओलांडण्याचे अभिवचन येशूने दिले आहे. आज आपण त्याच्याजवळ येऊन हे आश्वासन प्राप्त करून घेऊ शकता आणि अनंत काळचे जीवन प्राप्त करून घेऊ शकता. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. पण या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे, असा इशारा तरुणाला दिला आहे. आजचा प्रश्न, नीतिसूत्रे आणि उपदेशक या दोन्ही पुस्तकांचा संदेश सारखाच आहे, तो म्हणजे टिंब 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 आहे. ए. देवाकडे वळणे. बी. देवाचे गौरव करणे. सी. देवाची स्तुती करणे. डी. देवाचे भय धरणे. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की आमच्या तारुण्याच्या दिवसात देवाचेच भय बाळगून जीवन जगणे योग्य आहे. वार्धक्याची सुरुवात म्हणजेच शारीरिक आणि भावनिक घसरण सुरू होण्यापूर्वी जीवनाच्या सुरुवातीच्या काळात देवाशी नातेसंबंध स्थापित करणे हेच आमच्यासाठी शहाणपणाचे आहे. एक दिवस माती मातीला मिळणार ही वास्तविकता आहे. देवाचे भय धरणे व त्याच्या आज्ञा पाळणे हे मनुष्य कर्तव्य करण्यासाठी आपण कटिबद्ध आहात काय? प्रियांनो, आज आपण उपदेशक या पुस्तकाचे अध्ययन संपविले आहे. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. आमच्या जीवनामध्ये कार्य करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, प्रभूजी, तू आम्हाला शिकवलेलं आहेस की आम्ही मानव आहोत आणि बापा आम्हाला तुझं भय असावं. होय प्रभूजी, आम्ही आदरपूर्वक भय आमच्या जीवनामध्ये तुझ्याविषयी बाळगावं. आणि म्हणूनच बापा, ज्या काही आज्ञा तू आम्हाला दिलेल्या आहेस, जे काही मार्गदर्शन तुझं आमच्यासमोर तू ठेवलेलं आहेस, जे काही नियम तू आमच्यासमोर ठेवतोस, त्याचं योग्य रीतीनं आम्ही पालन करावं. या सर्व गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ठसवून घ्याव्यात. आणि प्रभूजी, आमचं जीवन संपण्यापूर्वी प्रभूजी आम्ही तुला आनंदित करण्याचा प्रयत्न करावा. होय परमेश्वरा, या गोष्टी करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. उपदेशक या पुस्तकाचं अध्ययन करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य केलंस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे ही विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे भय धरा व त्याच्या आज्ञा पाळा. प्रभू आपणास सहाय्य करो.